श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. नमस्कार, मी प्रणव बनसोडे उर्फ पीके आणि माझ्यासोबत आहेत मारुती रेवणकर उर्फ कलासू. दर आठवड्यात ज्याप्रमाणे आपण अभंगाची चर्चा करत असतो, त्या माळेत पुढचं फूल आज आपण होऊयात. तर मागच्या आठवड्यात मारुती आपण श्रवण भक्ती काय हे पाहत होतो आणि राजा परीक्षिताचा संदर्भ तू घेतला होतास आणि ती कथा तू सांगत होतास. तर मला वाटतं की आपण ती मागच्या वेळेस आपण तिथे थांबवली आणि तू आज ती पूर्ण करणार आहेस. तर ती कथा आणि त्या अनुषंगाने श्रवण भक्ती यावर दासबोधामध्ये काय सांगितलेलं आहे यावर आज तू आम्हाला सांग, जेणेकरून नवविध भक्तीतली जी पहिली भक्ती आहे श्रवण भक्ती, त्याविषयी आपली चर्चा होईल आणि ऐकणाऱ्या लोकांना पण एक सुंदर असा प्रसाद मिळेल. नक्कीच. पहिल्यांदा सर्व श्रोत्यांना मी क्षमा मागतोय की मागच्या आठवड्यात आपण हा चर्चा करून हा व्हिडिओ रिलीज करणार होतो, पण मी आणि प्रणव दोघेही ट्रॅव्हलिंग मध्ये असल्यामुळे आम्हाला करता आले. थोडस उशीर आम्ही हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय. आता सगळं नॉर्मल होत चाललंय, त्यामुळे ऑफिसचं वगैरे पण सगळे ऑफिस ओपन होत आहेत, त्यामुळे जरासा उशीर पण होतोय रेकॉर्डिंग करायला. पण आपण जिथे मागच्या वेळेला ती कथा पर्यंत आलो होतो तिथून आपण पुढे घेणार आहोत. तर चर्चा आपण सुरू केली होती समर्थ रामदासांच्या दासबोधातून. त्यांनी जे श्रवण भक्तीविषयी सांगितलेलं आहे, तिथून त्याचा आधार घेऊन आपण श्रवण भक्ती चर्चा करत होतो. तर त्याच्यातच त्यांनी सांगितले की वेदशास्त्रे आणि पुराणे महावाक्यांची विवरणे चतुष्ट निदर्शने चतुष्ट निरशने ऐसी ती ऐकावी, ऐसे हे अवघेची ऐकावे, परंतु सार शोधून घ्यावे, असार ते जाणून त्यागावे, हा नाव श्रवण भक्ती. सगुणांची चरित्रे ऐकावी, हा निर्गुण अध्यात्मे शोधावी, श्रवण भक्ती जाणावी क्षणे. तर परीक्षित महाराजांनी हे कसं साधलं, त्यांनी काय ऐकलं नक्की आणि कशामुळे त्यांनी पुढे काय झालं त्या कथेमध्ये, त्याची चर्चा पण करूया. थोडस रिकॅप मी आधी देतोय कारण खूपच गॅप पडलेला आहे कथेमध्ये. तर झालं एक असं की एक दिवशी परीक्षित महाराज हे आपल्या राजधानीत नगर परीक्षण करीत चालले होते. तर नगर परीक्षण करता करता त्यांनी एका ठिकाणी पाहिलं की एक शेतकरी आहे आणि तो नांगरत आहे शेत आपलं. आणि त्यांनी नांगर घेतले, त्याला बैल जुंपलेला आहे आणि त्याला तो मारहाण करून त्याच्याकडून करून घेतोय. बैल अगदीच असाय आहे, मुळात त्याला 3च पाय आहेत, एक पायच नाहीये, त्यामुळे तो मुळातच बैल अपंग आहे. त्याच्यावर हा शाबकाने मारून मारून त्याच्याकडून ते नांगरून घेतोय आणि बाजूला गाय उभी आहे आणि तिचा तो बैल म्हणजे त्याचं ते वत्स आहे, म्हणजे मुलगा आहे, आणि ते त्याच्या मुलाला होत असलेला त्रास पाहून ती हंबरडा फोडते, ती कांत मांडलेला आहे, त्याने रडत आहे. ती पाहून परीक्षितेला ते पाहावलं नाही. माझ्या राज्यामध्ये धर्मराजाचं राज्य आहे, तसं मी चालवत आहे. म्हणजे परीक्षित महाराज म्हणजे कोण तर अर्जुनाचा पुत्र अभिमन्यू, त्याचा मृत्यू होतो महाभारतामध्ये चक्रव्यूहात. त्यावेळेला उत्तरा जी असते आणि तिच्या गर्भात परीक्षित असतो. आणि काय होतं त्यावेळेला की अश्वत्थामा ब्रह्मास्त्र सोडतो त्याला मारण्यासाठी. त्यावेळेला सगळेच आता काय करायचं, काही वाचवण्यासाठी त्या गर्भाला जर वाचवलं नाही तर त्या गर्भाचं रक्षण कसं होणार, म्हणून सगळे चिंतेत असतात. शेवटी ती उत्तरा श्रीकृष्णाला शरण येते आणि म्हणते की आता तुझ्या विना ब्रह्मास्त्र सोडले म्हटले तर आता कोण त्याला वाचवणार, तुझ्या विना मला या संकटातून किंवा माझ्या बाळाला या संकटातून वाचवणार कोणीच नाहीये श्रीकृष्ण, तूच वाचव, तुलाच शरण येते मी म्हणून.
त्यावेळेला तिच्या श्वासातून श्रीकृष्ण तिच्या गर्भात प्रवेश करतो आणि गर्भाच्या अवतीभोवती तो फिरायला लागतो. त्यामुळे ब्रह्मास्त्र येतं आणि कृष्णाच्या तेजाने त्याचा परिहार होतं आणि त्या गर्भाचं रक्षण होतं. पुढे 9 मासांती ती प्रसवित होते आणि परीक्षिताचा जन्म होतो. जन्म ज्या वेळेला होतो आतमध्ये परमात्माचं दर्शन झालेलं असतं ना परीक्षिताला. जन्म ज्या वेळेला होतो त्यावेळेला हे सगळे बाजूला उभे राहतात. पाची पांडव, द्रौपदी, त्याची आई उत्तरा. तो टक मग असतो सगळ्यांच्याकडे, कोण आहे? तर त्याला आतमध्ये जे रूप दिसलेलं असतं श्रीकृष्णाचं ते बाहेर आल्यानंतर तो शोधायला लागतो, हो ते कुठे आहे, कुठे आहे तो परमात्मा. शोधतो असं नाही, प्रत्येक बाळाचं तेच स्थिती असते. आतमध्ये ते आनंदाच असतं ना, बाहेर आलंच की बाहेर पोटात गर्भातून बाहेर आलं की मग माया आहे. त्यामुळे तो परीक्षण करायला लागतो, म्हणून नाव पडतं परीक्षण करीती परीक्षित. तर अर्जुनाच्या पुत्राचा अर्जुन त्याचा आजोबा म्हणजे परीक्षित महाराज. तर तो म्हणतो की धर्मराजाच्या या राज्यामध्ये असं हे काय अधर्म कृत्य चाललंय, म्हणून तो तलवार उगारतो की काय चालवलंय माझ्या राज्यामध्ये. त्यावेळेला तो शरण येतो. तर ते असं हा मुळात भागवतामध्ये रूपक प्रसंग म्हणून त्याने दिलेला आहे. रूपक प्रसंग का आहे तर तो शेतकरी जो असतो तो कली असतो. व्यापार संपून कलियुग सुरुवात होणार असतं म्हणून तो येतो. ती भूमी म्हणजे आपली पृथ्वीच आणि तो बैल जो असतो तो धर्माचा प्रतीक असतो. तर धर्माला असं सांगितलं आपल्या शास्त्रामध्ये की 4 चरण असतात. 4 चरण कोणते तर सत्य, तप, शील आणि भक्ती. काही 4 चरण असतात त्याला. ते तो अपंग असतो कारण आणि पृथ्वी माता असते ती रडत असते, म्हणजे ती गायीच्या रूपाने रडत असते. धर्मावर हा आहार करत असतो कली त्यावेळेस. तर ते पाहून मग तो कली शरण येतो परीक्षितीला आणि म्हणतो की मला मारू नकोस, हे आता कलियुग प्रारंभ होणार आहे आणि कार्य करणं माझं हेच आहे. तर तुझ्या राज्यात मला स्थान दे, मला स्थान घेतल्याशिवाय मी का आपलं कार्य कसं करणार. मग परीक्षिती म्हणतो की ठीक आहे, मग मी तुला हवं तेवढे जागा मागून घे, तेवढ्यातच तुझं कार्य करायचंय, इतरांना तू त्रास नाही द्यायचा. त्यावेळेला ठीक आहे, मला कोणतीही 4 स्थाने दे. मग परीक्षिती म्हणतो 4 स्थाने दिलेली आहेत. एक म्हणजे मांसालय, तिथे मांस मच्छी विकली जाते, मांसालय. मदिरालय, तिथे दारू विकली जाते. तिसरं वेश्यालय, वेश्याकृती होते, कार्य होतं. आणि चौथं द्यूतालय, म्हणजे तिथं जुगार खेळला जातो. 4 स्थाने दिलेली आहेत, तिथेच कलीने राहायचं. म्हणून आजही सांगितलं जातं की कलीचीच ती स्थाने आहेत, त्या जागेत तुम्ही प्रवेश करायचा नाही, म्हणजे प्रवेश केलं की तिथे कलीची बाधा होत. मग तो म्हणतो की 4च आहेत आणि तिची घाणेरडी स्थानं दिलेली आहेत, मला अजून एक काहीतरी स्थान दे. मग सुवर्णाचं स्थान त्याला देतो परीक्षित. सुवर्ण म्हणजे त्यावेळेची संपत्ती, पैसे सोन्याचे असायचे ना त्यावेळेला, सिक्के. पण ती संपत्ती म्हणजे खरा संपत्ती ठेवायची नाही का, अधर्माने कमवलेली जी संपत्ती आहे त्याच्यामध्ये कली असतो. त्या संपत्तीत तुझं स्थान असेल, परीक्षित त्याला स्थान देतो. तर मग तिथे ते थांबतं की कली मग आपल्या कार्याला लागतो त्या स्थानामध्ये. एक दिवस असा होतो की परीक्षित ही आपल्या कोषागारात जातो आणि ते सगळे संपत्ती जी पांडवांनी कमावून ठेवली होती ती ठेवलेली असते. पाहत पाहत तो जातो आणि एक सुंदर मुकुट त्याला दिसतो आणि तो मुकुट घालून घेऊन घेतो आणि बघतो का आरशात, अरे वा सुंदर आहे मुकुट म्हणलं. आणि
मुकुट घातला की त्याला शिकार करायची इच्छा होते आणि तो मग लगेच शिकारीवर निघून जातो. का होते तर कलीला ते स्थान दिलेलं असतं सुवर्णामध्ये, त्या मुकुटात येऊन सुवर्णात येऊन तो कली बसलेला असतो. आता पांडवांची संपत्ती तर तिथं अधर्म कसा काय, अधर्माने कमवलेली संपत्तीमध्ये असतो ना तो. तर ते काय झालेलं असतं की त्यावेळेला राजसूय यज्ञ करत असताना जरासंधाचा वध करून त्याचं राज्य ते मिळवतात ना, त्याची संपत्ती सगळी आणून त्या कोषागारात भरलेली असते. तर तो जरासंधाचा मुकुट असतो ते, आणि त्याची ती अधर्माने कमवलेली संपत्ती असल्यामुळे त्याच्यामध्ये खाली जाऊन बसतो आणि ते खाली बसलेले तो मुकुट डोक्यावर घालता क्षणी त्याला शिकारीवर जावं असं वाटतं. आणि तो शिकारीवर जातो आणि मग आपण ती कथा ऐकलेली पुढे की शिकार एकही सापडत नाही, मग त्याला तहान लागते म्हणून तो श्रमिक ऋषींच्या आश्रमात जातो आणि पाणी घेऊन पितो. आणि थोड्या वेळाने पहिल्यांदा गेल्यानंतर उन्हातून गेलेला असल्यामुळे अंधार असतो, त्याला काहीच दिसत नाही. थोड्या वेळाने डोळ्यासमोर अंधार गेला की श्रमिक ऋषी ध्यानस्थ बसलेले त्याला दिसतात आणि त्यावेळेला त्याला लगेच राग येतो की मी राजा चक्रवर्ती राजा आश्रमात आलेला असताना माझा पुरस्कार माझं आतिथ्य करायचं सोडून हे ध्यानस्थ काहीच माहित नाही सारखं मुद्दामच करून बसलेत. मुद्दाम बसलेले नाहीत, पण डोक्यावर कली असल्यामुळे त्याला वाटतं की मुद्दामच बसलेले आहेत. म्हणून त्या रागाच्या भरातच तो आश्रमातून बाहेर पडतो. समोरच मृत सर्प दिसतो त्याला. पाण्याच्या टोकानी काढून तो मृत सर्प आणून त्यांच्या गळ्यात घालतो आणि निघून जातो. थोड्या वेळाने त्यांचे पुत्र शृंगी ऋषीच्या वेळेला आश्रमात येतात, तेव्हा त्यांना दिसतं आणि ते जाणतात की परीक्षितीने केलेलं आहे. लगेच त्यांचा पुत्र शृंगी ऋषी शाप देतात की त्यांनी माझ्या बापाच्या गळ्यात मृत सर्प घातलेला आहे, 7 दिवसात रक्षक दंशाने मरण पावे. त्याच वेळेला उद्विग्न होऊन शाप देतो. वातावरण दूषित होतं ना लगेच, ते त्यांची समाधी तिथेच भंग होते. ते उठतात आणि अंतर्ज्ञानाने जाणतात की त्याने असं कृत्य केलेलं आहे. ढळतात. त्यांच्या गळ्यात साप घातलेला आहे, त्याला काय व्हायला पाहिजे, शिक्षा झाली असं काही नाही त्यांच्या मनात. साधू असतात त्यामुळे रे मनुष्य जन्म मिळणं अत्यंत कठीण, त्यातही मिळालेला आहे आणि 7 दिवसात आता तो परीक्षितीच्या हातातून निघून जाणार आहे. ते स्वहित साधणं जे आहे ते झालंच नाही त्याकडून. लगेच 7 दिवसात तो मरण पावणार. म्हणून त्या 7 दिवस तरी आहेत म्हणून थोडं तरी त्याला कळवूया म्हणून शिष्याला पाठवतात त्याच्याकडे आणि परीक्षेला सांगतात की 7 दिवसात तुझं तक्षक ध्वंसाने मृत्यू होणार आहे. त्यामुळे तेवढ्यात तुला जे साधता येईल तो साधून घे बाबा. 7 दिवसांचाच तुझ्याकडे वेळ आहे. कथाकार सांगत असताना ते सांगत होते की आपल्या शरीराला एकूण 9 छिद्रे आहेत, त्यातली 7 ही वरच आहेत ना, डोळे 2, आंखड्या, तोंड, कान वगैरे. तर गळ्यात त्याने साप घातलेला असतो, त्यामुळे ही 7 छिद्रे वर आहेत आणि 2 खाली आहेत. तर त्याच्याकडे एकूण फक्त 7 दिवसांचाच अवकाश उरतो आणि 7 दिवसातच त्याचं मृत्यू होणार असतं. इथं बाकीच्या शरीराचा अपमान झाला ना ते गळ्यात घातल्यामुळे. ते सगळं आणि 7च दिवस त्याच्याकडे उरतात. तर तो उद्विग्न होऊन जेव्हा राजधानीत येतो तेव्हा मुकुट परत काढून ठेवतो. काढून ठेवलं की त्याला लगेच कळतं की अरे काय कृती केली मी, चुकीचं केलं, साधूचा अपमान केला. तेवढ्याच श्रमिक ऋषींचा शिष्य होऊन हे सांगून जातो. मग त्यावेळेला त्याला दुःख होतं आणि वाईट वाटतं की अरे काय झालं, आणि मिळालेलं मनुष्य जन्म काहीच न सार्थक न करता 7 दिवसात माझा मृत्यू होणार आहे. काय करायचं, काय करायचं, काय करायचं. तो आपल्या कक्षामध्येच उद्विग्न होऊन चालत असतो. त्यावेळेला त्याचं ते दुःख पाहावे ना असं होऊन नारद मुनी येतात, प्रकट होतात आणि म्हणतात परीक्षित 7च दिवस आहेत तुझ्याकडे, तर तू शुकमुनींची उपासना कर, त्यांचं आवाहन कर, त्यांना बोलावून घे आणि त्यांच्याकडे मार्गदर्शनाची इच्छा कर, त्यांच्याकडे प्रार्थना कर आणि हित तू साधून घे बाबा.
एवढं सुचवतात आणि जातात. त्यांचं कार्यच ते तिन्ही लोकांमध्ये भ्रमण करायचं आणि कोणाचंही हित जे साधता येईल त्यांना पूर्ण मार्गदर्शन करायचं आणि जायचं. तर ते मार्गदर्शन करतात. लगेच परीक्षिती शुकमुनींचं आवाहन करतो, त्यांची प्रार्थना करतो. शुकमुनी भागवताची पोथी घेऊन तिथे प्रकट होतात. त्यावेळेला ते परीक्षिती विचारतो की त्यांना की मुनीश्वर मला मार्गदर्शन करा, माझ्याकडे 7च दिवस उरलेले आहेत मनुष्य जन्माचं सार्थक करण्यासाठी. काय करू मी? काय काय असं एक असं उपाय सांगा की 7 दिवसात मी मुक्त होईल, माझा जन्माचं सार्थक होईल, असं काहीतरी मला सांगा. त्यावेळेला शुकमुनी खूप सुंदर एक वाक्य सांगतात. परीक्षिती, तुला वाटते की 7 दिवस आहेत तुझ्याकडे, अरे प्रत्येक मनुष्याकडे 7च दिवस आहे. रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार 7च दिवस आहेत. 8वा दिवस आहे कुठे? 7च दिवस आहेत. तुला कळलंय, हेच तुझं मुमुक्षुत्व आहे, हाच तुझा ज्ञानाचा अधिकार आहे. ज्याला कळलं तोच ज्ञानाधिकारी आहे आणि त्याचंच कल्याण होणार आहे. प्रत्येकाकडे आहे 7च दिवस, पण वाटतं काय, मी तर 100 वर्ष जगणार आहे अजून, मला भरपूर करायचं, लग्न करून घ्यायचंय, मुलं बाळ बघायची आहेत, मुलांची लग्न करायची आहेत, त्यांच्या मुलांसोबत माझ्या नातांसोबत खेळायचंय, काय काय आपण मनोरे रचत असतो. काय म्हणते निरलिखित संसार चित्र, हे पाहता पाहता जाईल सर्व की 7 दिवस ते कधी निघून जाईल काय त्याचं खरं नाही. तुला कळलंय हेच चांगलं आहे आणि मी माझ्या पित्यांकडून मिळलेली तुझ्याकडे भागवत जी आहे मी सांगतो तुला, श्रीमद भागवत म्हटले त्याला, आणि ते तू सर्वांगाचं कान करून ऐक, आणि एवढ्यानेच तुला, जर तू सर्वांगाचं कान करून ऐकशील तर ते एवढ्यानेच तुला मुक्ती मिळेल, तुझं जन्माचं सार्थक होईल. ते मगाशी सांगितलं, वेदशास्त्रे आणि पुराणे महावाक्यांची विवरणे, हे त्यांनी त्या सगळ्या भागवताच्या माध्यमातून त्यांना सांगितलं कोणी? तर शुकमुनींनी. सांगणारा पण अधिकारीच पाहिजे. आपल्याकडे भागवताचं पारायण करणारे कित्येक जण आहेत, कित्येक जण करून घेतात, भागवताचे सप्ते परीक्षितीने एकच केला. आपण किती केले? आपण भरपूर केले. तेच भागवताचं सप्ताह असलं म्हणजे आपण जातोच, पण परीक्षितीने जे मिळवलं ते आपण मिळवलं असं झालं नाही ना. का झालं नाही? एकतर आपल्या जवळच मुमुक्षुत्व, आपल्याकडे 7 दिवस आहेत हेच आपल्यालाच माहिती नाही, मुमुक्षुत्व नाही, आणि सांगणारा पण अधिकारी शुकमुनींच्या सारखा अधिकारी पुरुष पाहिजे. तो अधिकारी श्रोत्रिय व ब्रह्मनिष्ठ सद्गुरू म्हटले. म्हणजे शास्त्रांचा अधिकार त्याला माहित असलं पाहिजे आधी, आणि परब्रह्माला जाणणारा, ब्रह्मस्वरूपाशी तादात्म्य पावलेला असा सद्गुरू जर असेल तरच ते होतं. ते काय करतात की तक्षक म्हणजे तो साप ना, तो कुठूनही येतो आणि जाऊन गेला तर काय करणार, म्हणून गंगाच्या काठावर लोहस्तंभ उभं करतात, मोठा खांब उभं करतात आणि त्याच्यावर एक महल बनवतात, आणि त्या महलामध्ये शुकमुनी आणि परीक्षिती बसतो. म्हणजे शुकमुनी आपली भागवताची कथा परीक्षितीला सांगतो, म्हणजे ते कथा श्रवण करण्यासाठी परीक्षिती बसतो, आणि बाजूला वर्णन आहे की 60,000 ऋषी मुनी असतात, कारण शुकमुनी साक्षात भागवत कथा सांगणार. ते भागवताची कथा पण कशी आहे की ती त्रिवेणी संगमच आहे तो भागवत, म्हणून ते पुराणामध्ये सुद्धा पुराणांचा तो राजाच आहे असं म्हणतात. पुराणे आहेत पण भागवत मुख्य आहे. भागवत कार्य यायचे ते खूप सुंदर सांगायचे. काय रमेशभाई ओझांचं पण भागवत मी ऐकले भरपूर, सुंदर ते सांगायचे. काय चतुश्लोकी भागवत होतं 4 श्लोकांचं, त्याचा उपदेश श्रीहरींनी ब्रह्मदेवाला केला चतुश्लोकी भागवतात. तर तेवढ्यानेच ब्रह्मदेव पूर्ण काम झाला असं, आणि त्यानंतर ब्रह्मदेवानी नारदाला चतुश्लोकी भागवताचं हे केलं, आणि सगळी पुराणे वेदशास्त्र सगळ्यांचं लिहून झाल्यानंतर वेदव्यास अजूनही आपल्याला पूर्ण काम म्हणजे ते परमसुख जे आहे ते मिळालंच नाही, म्हणून उदास होऊन सरस्वती नदीच्या काठावर बसले होते. त्यावेळेला नारद मुनी ते येतात आणि
वेदव्यासांना ते चतुश्लोकी भागवताचा उपदेश करतात. तोच दिवस म्हणजे आपला गुरुपौर्णिमेचा दिवस. म्हणून त्याला आपण व्यास पौर्णिमा पण म्हणतो. तर त्यानंतर वेदव्यास त्या चतुश्लोकी भागवताचा विस्तार करून तो भागवताचा ग्रंथ बनवतात आणि त्यांच्याकडून त्यांच्या मुलाला म्हणजे मुनींना त्याचा उपदेश मिळतो. मग शुकमुनी ते परीक्षितेला सांगतो. तर तो आणि त्याच्यामध्ये मुख्यतः कथा जी आहे ती भरपूर श्रीकृष्णाचीच कथा आहे. त्यामुळे भागवत सांगताना सुद्धा 3 दिवस असे सगळ्या अवतारांची कथा सांगतात. बाकीचे 4 दिवस कृष्णलीलाच वर्णन करतात. कृष्णलीला कुठे झाली तर ती यमुनेच्या काठी झाली. तर सरस्वती नदीच्या काठावर त्याचा उपदेश झाला, यमुनेच्या काठावर कृष्णलीला झाली आणि आता त्याचा शुकमुनींचा उपदेश होतोय तो गंगा काठावर. गंगा, यमुना आणि सरस्वती या तिन्ही नद्यांचा त्रिवेणी संगम म्हणजे भागवतातच आहे सांगायच्या. हा मग ती कथा त्यांची सुरू होते आणि ते बाजूबाजूला मांत्रिक पण आणून बसवतात की अचानक सर्पदंश झाला तरी ते विष उतरवण्यासाठी कोणतरी पाहिजे. स्तंभाच्या आजूबाजूला मांत्रिक, कोण ब्राह्मण, 60,000 ऋषीमुनी सगळं करून मग ते स्तंभाच्या वर त्या महालामध्ये शुकमुनी आणि परीक्षिती भागवताचा सप्ताह होतो. शुकमुनी अधिकारवाणीने सगळं वर्णन करतात. परीक्षिती सर्वांगाचं कान करून ऐकतो आणि 7व्या दिवशी ऐकता ऐकताच त्याला समाधी लागते आणि 7व्या दिवशी तो पूर्ण काम वर्णन केलंय त्यांनी. तसं वर्णन ते भागवतातच ऐकावं, पण श्रवण भक्ती त्यांनी ती साधली तशी येतात. असं बोधात आपण जशी ऐकली सर्वांगाचं कान करून सगळंच विवरण त्यानं गुरुंच्याकडून ऐकलं आणि 7 दिवसातच मुक्त झाला. ते पूर्ण काम झालेली आपल्या शिष्याची स्थिती बघून आनंद होतो शुकमुनींना आणि शुकमुनी काम आता झालेलं आहे म्हणून ते निघून जातात. ते निघून जातात. मग आजूबाजूचे मांत्रिक पण आता काय राजानी गाठलेली आहे, आपलं पण काम नाही म्हणून निघून जातात. आपल्याला काय झालेलं असतं की दवंडी पिटवलेली असते राज्यामध्ये की परीक्षितीला तक्षक 7व्या दिवशी तक्षक दंश करणार आहे आणि कोणी जर त्याचं विष उतरवू शकणार असेल तर त्याला अपार द्रव्य भंडार पुरस्कार म्हणून मिळणार आहे. तर एक मांत्रिक त्याच्यासाठीच येत असतो राजधानीकडे. मध्येच तक्षक त्याला थांबवतो आणि म्हणतो की काय घाईघाईने कुठे चाललास बाबा, आणि परीक्षितीला तक्षक दंश करणार आहे, त्याचा विष उतरण्यासाठी मी जातो. तक्षकाचा दंश उतरू शकतो? हो उतरू शकतो. तक्षक दंश करणारा मीच आहे म्हणून म्हणतो आणि तक्षक लगेच बाजूलाच एक झाड असतं, त्या झाडाच्या फांद्यावर एक ब्राह्मण पाने तोडीत बसलेला असतो. त्या झाडाला जाऊन तो तक्षक दंश करतो. क्षणार्धात ते झाड ते ब्राह्मणासकट भस्मीभूत होऊन कळलेला लगेच हा मांत्रिक आपलं मंत्रविद्येच्या सामर्थ्याने त्याला हातात घेतो आणि मंत्र उच्चारून ते त्याच्यावर टाकतो. लगेच ते झाड, त्या भस्म झालेलं झाड पुन्हा उभं होतं, पाने आहे तशीच होतात आणि तो ब्राह्मण परत दिसायला लागतो. ब्राह्मणासकट त्या झाडाला परत जिवंत करतो. त्याचं ते कौशल्य पाहून तक्ष स्वतः खुश होतो आणि म्हणतो काय अतुल सामर्थ्य आहे बाबा तक्षकाचं, तू माझं विष उतरवू शकतो. पण ऋषीने दिलेला शाप असत्य होऊ नये आणि माझी योग्यता जे माझं जे स्थान आहे त्याला कमीपणा येऊ नये म्हणून तू इथूनच परतून जा. तांत्रिक म्हणतो की माझी परिस्थिती अत्यंत गरीब आहे, राजाकडून काहीतरी द्रव्य मिळालं तर माझं आणि माझ्या घरच्यांचं पोट 4 दिवस तरी ते खातील व्यवस्थित, म्हणून मी चाललोय. मग त्याचा काही प्रॉब्लेम नाहीये, त्याचा काही तो काही विषय नाहीये म्हणून तो एक गुहा दाखवतो, त्याला गुफा दाखवतो. त्याच्यामध्ये अपार द्रव्य भांडार असतं नागलोकातून आणलेलं. हे घे तुझं, ही संपूर्ण संपत्ती तुझीच आहे, घे आणि कुठंच जा म्हणून मांत्रिकाला तिथे परत पाठवतो. तक्षक राजधानीत गंगा तटावर तिथे जातो. त्याच्यासोबत 4 अजून त्याचे सर्प असतात. त्या चौघांना ब्राह्मण रूप धारण करतात आणि हातात फळांची थाली घेऊन ते जातात. त्याच्यामध्ये बोर, केळ, फळ सगळे ठेवलेले असतात आणि त्या एका बोरामध्ये हा तक्षक अळी होऊन बसतो. कळेल सगळे पारपाल वगैरे सगळे गेलेलेच असतात, राजा तेवढाच असतो मध्ये स्तंभाच्या वर बांधलेल्या. आणि ब्राह्मणांना मुक्त द्वारच असल्यामुळे
विचारतात प्रक्षक कोण आहेत, नाही आम्ही ब्राह्मण आहोत आणि राजाला भेटण्यासाठी आलेलो आहोत, फळं घेऊन आलेलो आहोत. ब्राह्मण वेश आणि ते फळं बघून ठीक आहे भेटून या म्हणून पाठवतात. येतात ब्राह्मण आणि राजाच्या समोर ते फळं ठेवतात आणि कुशल विचारतात आणि सांगतात की ह्यातलं फळ एखादं तुम्ही खावं अशी आमची इच्छा आहे. ऋषींचा शाप सत्य होण्याची वेळ अगदी जवळ येऊन ठेपलेली असल्यामुळे त्या बोरात तळी होऊन बसलेला असतो, तेच बोर उचलतो परीक्षित आणि फोडतो, नाताने चावतो. थोड्यात तळी बाहेर येतो आणि परीक्षितेला दंश करतो. दंश करता क्षणी परीक्षिती त्या लोहस्तंभाच्या महला सकट भस्म होऊन जातो. भस्म होऊन जातो म्हणजे तो फक्त शरीर तेवढंच मरतं, आत्मा ही मुक्तीच त्याने साधलेली असते. त्यामुळे आत्मा वैकुंठवासी, वैकुंठ गमन करते. तर ती ही कथा आहे. त्याच्यानंतर त्याचा पुत्र जन्मेजय राज्यारूढ होतो वगैरे, ती कथा आपल्या भरपूर म्हणजे अलेक्झांडर आपल्या भारतावर चढून आला म्हणजे त्याने आक्रमण केलं, तोपर्यंत ते वंश चालतच होतं. वंशातलाच तो कौरव राजा होता, पोरस, किंग पोरस आपण त्याला म्हणतो. पुढे चालत जातं. पण कथा मुख्य भाग काय तर त्या श्रवण भक्तीने अधिकारवाणीने केलेलं सतशास्त्राचं वर्णन आणि सर्वांगाचं कान करून मुमुक्षुपणे खऱ्या आदराने त्या भक्तीने श्रद्धेने केलेली श्रवण भक्ती परीक्षितीला तारक ठरते. अशी आपण भरपूर श्रवण भक्ती करतो, पण आपल्याला अजून काय परीक्षितीच्या नखाची सर पण आपल्याला आलेली नाहीये. का आलेली नाहीये तर एक तर श्रद्धा, सांगणाऱ्याच्यावर श्रद्धाच नसते. आपण त्याच्यामध्येच काहीतरी कोणतरी अधिकारवाणीने कोणतं साधू सांगायला लागलं की त्याच्यामध्ये कुठे चूक मिळते आपण आधी पाहायला लागतो, अशी चूक नाही काढायची. आणि कोणी म्हणजे तो साधू असला नसला काही झालं तरी ऐकायचं, त्याच्यातून आपल्याला जे पाहिजे ते आपण घ्यायचं, बाकी सोडून द्यायचं. काय त्यांची चुका काढायला गेलं म्हणजे आपलं काहीतरी विशेष आपल्याला फायदा होतो असं नाहीये. आणि ज्या वेळेला आपल्याला अधिकारही संतांच्याकडून काही ऐकायला मिळत असं एखादं वाक्य, पण मागच्या वेळेलाच आपण चर्चा केली श्रवण भक्तीच्या आधी, किस किस ऊपर किस किस ऊपर लगाया पाणी तुम्हारे मन की बात हम जाने, एकच वाक्य असतं साधूचं, राजाचं कंठात धारण केल्यामुळे तेवढ्यानेच तो वाचतो. साधूचं एखादं वाक्य जरी ऐकायला मिळालं तरी तेवढ्यानेच मनुष्य तरुण जाऊ शकतो. तशी श्रवण भक्ती साधायला पाहिजे. वर्णन केले दासबोधामध्ये काय काय सगळं गुरूंच्याकडूनच ऐकायचं असतं. पण ग्रंथ वाचून सगळं समजेल आपल्याला म्हणजे नदीच्या काठावर बसून पोहायचं कसं, पुस्तक वाचत बसलं म्हणजे पोहायला येतं का कधी? उडी टाकून पोहावं लागतं. हे तुमच्याकडून त्यांच्या मार्गदर्शनात खाली नजरेखालीच व्हावं लागतं. ते केलं म्हणजे त्यांनी सांगितलेलं मुळात श्रवण केलं श्रवण भक्तीने तर करून जाऊ शकतो, हेच मुख्य आहे. तर काय करायचं, श्रद्धा आणि विश्वास, विश्वास म्हणजे शिव आणि श्रद्धा म्हणजे प्रगती, दोन्ही एकत्र आले म्हणजे त्याच्या ठिकाणी ज्ञान प्रज्वलित होत. आणि गणराय त्याचं तारणारा आहे गणपती, त्याचं दर्शन आपल्याला घडतं. ज्ञानाचा देव म्हटले, ज्ञानाचं उगम तिथूनच होतं. ते मुळात श्रद्धा आणि विश्वासच आपल्या ठिकाणी पाहिजे. आणि अधिकारी सद्गुरूंच्या ठिकाणी, अधिकारी संतांच्या ठिकाणी आपण विश्वास आणि श्रद्धा ठेवली आणि ते जे सांगतात जे काय करतात तिथे लक्ष नाही द्यायचं. आपण मुळात तेच करायला जातो, कसं वागतात, कसले कपडे घालतात, भगवा घालतात की पांढरा घालतात, ते सगळं भस्म लावतात की चंदन लावतात, ते सगळं आपण लक्ष देत बसतो. त्यांनी काय करतात तिथं लक्ष द्यायचं नसतं, काय सांगतात तिथंच लक्ष दिलं पाहिजे. की हे साधनं म्हणजे ती श्रवण भक्ती होते आणि त्यानेच मनुष्य मुक्त होतो. अशी श्रवण भक्ती आपल्याकडून घडू दे अशी आपण गुरूंच्या चरणी प्रार्थना करूया. आणि आजची आपण चर्चा आपण इथे थांबूया. पुढच्या आठवड्यात पुन्हा एक नवीन विषय घेऊन आपण आपल्या समोर उपस्थित होणार आहोत. पर्यंत गुरूंचं स्मरण आपल्याकडून घडत राहू दे ही प्रार्थना. श्री सद्गुरुनाथ महाराज जय.